प्रेज द लॉर्ड. कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज संडे स्पेशलमध्ये तुम्हाला दाखवणार आहे चिकन लेग पीस फ्राय. तर आता हे चिकनचे पीस मी हे बघा असे चिरा देऊन आणलेले आहेत, पण मला असं इकडनं पण चिरा द्यायच्यात, म्हणून मी त्याला थोड्या थोड्या, जास्त नाही, एक एक दोन दोन, म्हणजे सगळीकडे छान मसाला मुरल्या जातो. हे बघा, याला पण एक एक दोन दोन, हे बघा अशा प्रकारे. तर हे चिरा देऊन झालेत आपल्या. आता हे मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि इथे 4 चमचे दही निथळत ठेवलेलं आहे, जेणेकरून मसाला आपला पातळ व्हायला नको. कोरडं कोरडं घ्यायचं दही इथे निथळायला ठेवलेलं आहे. आता यात आपल्याला लिंबू घ्यायचा, अर्ध्यापेक्षा पण कमी लिंबू घेतला मी, कारण दही पण घालणार आहोत आपण. आणि थोडी हळद, त्यानंतर चवीप्रमाणे मीठ. मसाल्यात पण आपण थोडं मीठ घालणार आहोत. आता हे सगळं एकत्र करून या पीसेसला लावून घ्यायचं आणि मग नंतर आपण मसाले लावणार आहोत. थोडासा लिंबाचा रस, हे जे मिश्रण केले हे थोड्या वेळ आपल्याला लावून ठेवायचं. अशा प्रकारे. आणि नंतर मी तुम्हाला मसाला दाखवते, कुठला मसाला लावायचा. अशा चिरांमध्ये सगळं लिंबाचा रस मेन म्हणजे तो गेला पाहिजे छान. आता हे मसाल्याची तयारी होईपर्यंत मुरवत ठेवायचं. आता मसाले बघूया. इथे मी निथळत ठेवलं होतं दही 4 चमचे, पाणी अजिबात नाही आहे त्यात. हे बघा असं कोरडं करून घ्यायचं दही छान. त्यानंतर 2 चमचे धण्याची पूड, पाव चमचा हिंग, पाव चमचा हळद, हळद आपण आधीसुद्धा लावलेली आहे, 1 चमचा जिऱ्याची पावडर, 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथी कुठलाही चिकनचा प्रकार करताना तुम्ही टाका, अवश्य टाका, कारण त्याची चव खूप सुंदर लागते चिकनमध्ये. 1 चमचा गरम मसाला आणि 1.5 चमचा लाल तिखट. आता हे सर्व साहित्य आपल्याला दह्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. दही वेगळं असं लावायचं नाही, म्हणजे मसाले सर्व छान एकत्रित होऊन व्यवस्थित सर्व पीसला लागतात. आणि आधी आपण मीठ लावलेलं आहे, त्यामुळं फक्त ह्या मसाल्यापुरतं मीठ घ्यायचं. ह्या मसाल्यापुरतं मीठ घेतलं, थोडं घेतलं. आता हे सगळं आपल्याला हातानेच मिक्स करायचे. तुमच्याकडे तंदुरी कलर असला तर तो पण चालेल, लावला तरी चालेल, म्हणजे कलर छान येतो. असं सर्व मिक्स करून घ्या, असं सगळं एकत्र. हे बघा, दही कोरडं केल्यामुळे मसाला सुद्धा घट्ट दिसतो छान आणि पातळ होत नाही मसाला. मग बघा, आता आपण सर्व पीसेसला लावून घेऊ. असा चिरांमध्ये गेला पाहिजे, छान मुरवत ठेवायचा असा. आता सर्व पीसेसला मी लावून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. 2-2.5 तास झालेले आहेत, 2.5 तास होऊन गेलेले आहेत. आता मी फ्राय करायला घेते. इथे मी फ्राईंग पॅन गरम करायला ठेवला आहे आणि मसाल्यामध्ये मी तेल घेतलं नव्हतं मिक्स करताना, त्यामुळे मी थोडं थोडं तेल वापरणार आहे, अगदी थोडं थोडं, जास्त नाही.
थोडंसं तेल घेते, 1 टेबलस्पून, आणि हेच आपण फिरवून घेऊ. आता एक पीस टाकून घेऊया. मीडियम गॅस ठेवायचा आहे. आता सुरुवातीला मी झाकण ठेवते 2-3 मिनटं. एक साईडला मी झाकण ठेवणार, एक साईडला नाही ठेवणार, दुसरी बाजू भाजताना. आता एक साईड झाली असेल, आपण बघूया. गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे. अजून 2-3 मिनटं ठेवूया, म्हणजे छान होईल अजून. आता पलटी मारून घेऊया. थोडंसं तेल टाकते आणि परत थोड्या वेळ झाकण घालून ठेवते आणि मग नंतर मी झाकण काढणार. बघा, चिकन मस्त फ्राय झालेलं आहे. आता मी हे पीस काढून घेते आणि दुसरी बॅच करते. आता मी हे फ्राईंग पॅन स्वच्छ करून घेते आणि मग दुसरी बॅच करते. हे बघा, मस्त झालेले आहेत, शिजलेले पण आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा, आता मी दुसरी बॅच पण करून घेते. चला तर मग आपले चिकन लेग पीस फ्राय तयार आहेत. बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर झालेले आहेत. मी तुम्हाला एक पीस तोडून पण दाखवते. हे बघा, अगदी इझिली तुटतोय. आतपर्यंत ज्युसी झालेला आहे. एक टिप सांगते तुम्हाला मी. जर तुम्हाला असे फ्रायचा प्रकार करायचा असेल ना चिकनचा, तर तुम्ही 8 तास नक्की ते मुरवत ठेवायचे फ्रीजमध्ये. जर तुम्हाला सकाळी करायचे तर रात्रभर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा आणि संध्याकाळी करायचे तर सकाळी ठेवा, म्हणजे एकदम छान सुपर सॉफ्ट होतात पीस. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.